आणि आमच्यावरती आरोप लावायचा की आम्ही जातीवाद करतो. आम्ही कधीही जातीवाद करत नाही. सुरुवातीपासून आमची ही भूमिका राहिलेली आहे. आणि जर दोषी असेल तर त्यांना शिक्षा जरूर व्हावी, पण दोषी नसेल तर त्यांना गुंतवण्याचा कोणी प्रयत्न करू नये. आपल्यासोबत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे सर, जेव्हा काल धनंजय देशमुख यांनी भगवान गडावर नामदेव शास्त्री यांची भेट घेतली आणि त्यानंतर त्यांनी आपली जी भूमिका घेतली की जेव्हा मराठा समाजांचा विषय आला तेव्हाच जातीवाद उकरून काढला जातो, अन्यथा आम्ही मराठा नसतो तर हा विषय जातीवादाकडे गेला नसता. एक राष्ट्रीय ओबीसी महासंघाची त्यांच्या वक्तव्यासंदर्भात काय भूमिका आहे? तुम्ही एकंदरीत या प्रकरणावर वारंवार आपलं मत व्यक्त केलं, आज तुमची काय भूमिका आहे? नाही, हे बघा, माझी भूमिका फार स्पष्ट आहे की इथे हा जातीवाद म्हणा किंवा हा कोणी आणण्याचा प्रयत्न केला याचं आत्मचिंतन इतर लोकांनी करायला पाहिजे. की सुरुवातीपासनं आम्ही सर्व म्हणतो आहे की जो दोषी असेल त्याच्यावरती कठोरची कठोर शिक्षा त्यांना झाली पाहिजे, फाशीची शिक्षा झाली पाहिजे, आणखी मृत्यूदंडाची शिक्षा झाली पाहिजे. परंतु एखादी व्यक्ती, एखादा नेता दोषी नसताना वारंवार त्यांचं नाव पुढे करून त्यांना जो बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला. मोर्चे कोणी काढले? ओबीसी समाजाने एकतरी मोर्चा काढला का? आणि प्रत्येक मोर्चामध्ये धनंजय मुंडे हे दोषी नसताना वारंवार त्यांना टार्गेट केलं गेलं. म्हणून आम्हा लोकांना ती भूमिका घ्यावी लागली की बा जर धनंजय मुंडे दोषी असेल तर त्यांना काय शिक्षा द्यायची ते आपण द्या, परंतु अजूनपर्यंत तरी एवढे दिवस झाले पोलीस यंत्रणा तपास करताय, हे करताय, ते कुठेही दोषी आढळून नाही आलेल्या. आणि मग अशा वेळेस एखाद्या माणसाचं राजकीय आयुष्य संपवण्याचा कोणी प्रयत्न करत असेल, जाणून बुजून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात असेल, तर अशा वेळेस ओबीसी समाजाचे आम्ही एक कार्यकर्ते म्हणून, नेते म्हणून त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहणं हे आमच्या, आणि म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहोत. ज्या दिवशी धनंजय मुंडे हे दोषी आढळतील त्या दिवशी आम्ही त्यांच्या पाठीशी राहणार नाही. आणि म्हणून वारंवार अशा प्रकारे त्यांचं नाव त्याच्यामध्ये गुंतण्याचा प्रयत्न केला जातो. आणि मग जातीवाद कोण करते? आम्ही कधीतरी बोललो का? काय मोर्चे यांनी काढायचे, आमच्या माणसाच्या विरोधात काढायचे आणि आमच्यावरती आरोप लावायचा की आम्ही जातीवाद करतो. आम्ही कधीही जातीवाद करत नाही. सुरुवातीपासून आमची ही भूमिका राहिलेली आहे. आणि जर दोषी असेल तर त्यांना शिक्षा जरूर व्हावी, पण दोषी नसेल तर त्यांना गुंतवण्याचा कोणी प्रयत्न करू नये. कुठेतरी स्थानिक राजकारणामुळे संतोष देशमुख प्रकरणाला जातीय रंग आला, तिथल्या स्थानिक नेत्यांनी देखील तशा प्रकारची भूमिका घेतली, त्यामुळे असं आज चित्र दिसतं. नक्कीच की पहिल्या दिवशीपासनं आपण जर हा सर्व एपिसोड बघितला तर वारंवार दोषी नसताना त्यांना मंत्रिमंडळातून काढा, त्यांना असं करा, त्यांच्यावरती हे करा. दोषी असेल तर करा ना. दोषी नसताना तुमच्या मताप्रमाणे तुम्ही आपले आरोप त्यांच्यावरती लावत आहात. कशामुळे? की ते एक ओबीसी नेता असल्यामुळे. काय बाकी कोणावरती आरोप का नाही लावले आहे? आणि त्याच्यामुळे त्या धनंजय मुंडेंच्या पाठीशी राहणं हे आमचं कर्तव्य आहे. आणि जर ते दोषी नसतील तर आम्ही त्यांच्या पाठीशी भरभक्कमपणे उभे राहणार, ही आमची भूमिका आहे. यामध्ये जो धनंजय देशमुखनं जो दावा केला तो पटतो का तुम्हाला, की फक्त मराठा असल्यामुळेच जातीय राजकारण केलं जातं? मुळीच पटत नाही. म्हणून मी त्यांना आपल्याला म्हटलं की त्यांनी पहिले याचं आत्मचिंतन करावं की सुरुवात कोणी केली. सुरुवात झाली नसती तर अशा प्रकारे वातावरण निर्माण झालं नसतं. प्रत्येक या गावात त्या गावात प्रत्येक ठिकाणी जाऊन मोर्चे काढण्याचं काम कोणी केलं? त्यांचं नाव वारंवार घेण्याचा कोणी प्रयत्न केला? आम्ही लोकांनी कोणाचं नाव घेतलेलं आहे? आमची भूमिका स्पष्ट आहे. जो दोषी असेल त्याच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे. आणि आमची स्पष्ट भूमिका असताना मग कोणीतरी म्हणतो की आम्ही जातीवाद करतो. आम्ही कुठे जातीवाद करतो? अजून तरी वेळ गेली नाही. देशमुख कुटुंबाने ती भूमिका घ्यायला पाहिजे की धनंजय मुंडे दोषी असेल तर कारवाई व्हायला पाहिजे, अन्यथा आम्ही त्यांना विनाकारण लक्ष करणार नाही, असं जाहीर करायला पाहिजे. बिलकुल जाहीर करायला पाहिजे. भूमिका त्यांनी सुद्धा घ्यायला पाहिजे. दोषी असेल तर कारवाई करा, दोषी नसेल तर एखाद्या व्यक्तीला बदनाम करण्याचं या माध्यमातून पुन्हा महाराष्ट्रामध्ये हे योग्य नाही आहे. एवढं मोठं राजकीय कॅरेक्टर त्यांचं आहे, राजकीय हे आहे. आणि अशा प्रकारे याच्यामुळे समाजामध्ये कुठंतरी मतभेद किंवा मतभिन्नता निर्माण होते आणि मग त्या माणसाकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा बदलत असतो. तो बदलला नाही पाहिजे, ही आमची भूमिका आहे. आपण बघू शकतो की धनंजय देशमुख यांनी जी भूमिका घेतली त्या संदर्भात
राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाळे यांनी देखील आपली भूमिका स्पष्ट केली आहे. कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.